युक्रेनच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी पुतीन यांनी मोठा प्लॅन आखला। त्यांनी युक्रेनमधील 2 महत्त्वाची शहरं टार्गेट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे आणि यामध्ये खार्किव तसंच सुमय ही शहरं उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन पुतीन यांनी आखला। त्यामुळे या दोन्ही शहरांवर येत्या काळामध्ये रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्बिंग होण्याची शक्यता संरक्षण तज्ञ वर्तवतात। तर युक्रेनचा रशियावरील हा हल्ला किती भीषण होता याची थरारक दृश्यही समोर आली आहेत। युक्रेनने छोटे ड्रोन रशियामध्ये तस्करी करून पोहोचवलेले होते। रशियन एअरबेस जवळ हल्ल्याच्या दिवशी ट्रकमधून या ड्रोननं उड्डाण घेतलं आणि आपलं लक्ष्य अचूक टिपलं। यामध्ये रशियाचे 40 बॉम्बर फायटर जेट्स उद्ध्वस्त झाले। पहिल्या विंडोमध्ये स्पष्टपणे दिसतंय तस्करी करून रशियामध्ये पोहोचवलेले ड्रोन उड्डाण घेत अचूक लक्ष्य वेध करतायत। तर दुसरी दृश्य ही ड्रोन मधील कॅमेऱ्यातली आहेत। रशियन एअरबेसवरील विमानं नष्ट करण्याचा युक्रेनचा धाडसी प्लॅन कसा यशस्वी झाला आणि रशियन जेट्स उद्ध्वस्त केली हे दुसऱ्या दृश्यांमध्ये दिसून येत आहे। ही 2 दृश्य आपण बघू शकतो। युक्रेननं ट्रकमधून आधी हे ड्रोन पाठवले आणि त्याला शेड होतं लाकडाचं, त्याच्या आतमध्ये ड्रोन होते, म्हणजेच याचा अर्थ रशियामध्ये हे ड्रोन पाठवण्यात आले युक्रेनमधून आणि युक्रेनमध्ये जे काही युक्रेनचे सैनिक होते ते रिमोटच्या सहाय्याने या सगळ्यांना ऑपरेट करत होते आणि एकाच वेळेला टायमिंग साधत कशा पद्धतीने हल्ला केला आहे याचा अंदाज आपल्याला दुसऱ्या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकते। ही जी दुसरी दृश्य आहेत ती टिपलेली आहेत ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून। रशियन फायटर जेटला टार्गेट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये रशियन फायटर जेट हे ध्वस्त झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। ड्रोन्स हे लांब पल्ला गाठू शकत नाहीत। छोट्या आकाराचे असतात, त्याचे त्यांचं जे फ्यूल वगैरे असतं किंवा हे ते छोट्या प्रमाणात असतं आणि त्यामुळे लांब पल्ल्याच्या मिशन्स ते करू शकत नाही। तर युक्रेननी हाच त्याचा असलेला जो प्रॉब्लेम एरिया आहे त्याच्यावर सोल्युशन शोधून काढलं आणि ते म्हणजे त्यांनी ड्रोन्स हे स्मगल केले, म्हणजे रशियात स्मगल केले ट्रकमधून, अशी न्यूज येते आहे। कितपत खरं आणि ते जर खरं असेल तर खरोखर हे एक नवीन इनोव्हेटिव्हच आयडिया आहे असं म्हणावं लागेल।